Hello friends, myself Dattatreya Jadhav. I am from AGM College Karad. Students, today we are going to start a new point from the chapter Sets and Relations. From the chapter Sets and Relations. That is, the point is maximum and minimum of sets. That is maximum and minimum of two sets, maximum and minimum of three sets. Today we are going to start that point, maximum and minimum of sets. यामध्ये कन्सेप्ट काय आहे बघा, व्यवस्थित जर लक्षात आलं तर आपण जेव्हा एखादी ए आणि बी असे दोन सेट्स घेतो, ए आणि बी दोन सेट्स घेतो, तेव्हा ए मधले एलिमेंट्स आपण एन ऑफ ए न डिनोट करतो, बी मधले एलिमेंट्स आपण एन ऑफ बी न डिनोट करतो. ए ला म्हणतो कार्डिनॅलिटी ऑफ ए, एन ऑफ ए ला म्हणतो आपण कार्डिनॅलिटी ऑफ ए, एन ऑफ बी ला आपण म्हणतो कार्डिनॅलिटी ऑफ बी, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए और नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी. तर आज आपण काय पाहणार आहोत, मॅक्झिमम नंबर्स इन एन ऑफ ए युनियन बी. ए युनियन बी मध्ये मॅक्झिमम नंबर्स किती असतील हे पाहणार आहोत. If A and B are any two sets, then minimum numbers in N of A union B म्हणजे मिनिमम नंबर्स किती असतील हे देखील आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता या ठिकाणी युनियन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, युनियन म्हणजे A union B means it is elements in from set A or set B or from both the sets A and B. A मधले किंवा B मधले हे युनियन मध्ये येतात. ओके, मी तुम्हाला इथं या ठिकाणी एक दोन फिगर्स दाखवतो. या ठिकाणी मी एक सेट घेतलाय ए, ओके, हा एक सेट घेतलाय बी, आणि हा जो सगळा शेडेड पोर्शन होणार आहे, म्हणजे इथं जर शेडेड केला तर तो होणार आहे तुमचा ए युनियन बी. अजून एक फिगर घेतो, जेव्हा ए आणि बी डिसजॉइंट सेट्स आहेत, आणि हा शेडेड पोर्शन हा तुमचा होणार आहे ए युनियन बी. अजून एक फिगर घेतो, जेव्हा ए हा बीचा सबसेट असेल तेव्हा, किंवा बी हा एचा सबसेट असेल, त्यासाठी मी इथं अशा पद्धतीनं दोन सेट्स घेतोय, आणि हा ए युनियन बी असेल शेडेड रिजन. एक सेट ए असेल किंवा बी असेल आतला, आणि बाहेरचा बी असेल किंवा ए असेल, काही असू शकतो. ए सबसेट ऑफ बी और बी सबसेट ऑफ ए. आता आपल्याला बघायचं आहे, फर्स्ट आपण चेक करूया की मिनिमम, कमीत कमी मिनिमम एलिमेंट्स इन, मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी, मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी. ए युनियन बी मध्ये कमीत कमी किती एलिमेंट्स असतील हे आपण पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी जर ए युनियन बी काढला या केसला, तर काय होणार आहे, या केसला जास्त मिळणार आहेत. या केसला जर चेक केला तर त्याच्यापेक्षा कमी मिळणार आहे, आणि या केसला जर चेक केला तर आपल्याला मिनिमम नंबर्स इन ए युनियन बी मिळतील. ओके, कोणत्या केसला मिळणार आहेत, या केसला. मग या केसला जर आतला ए असेल बाहेरचा बी असेल, तर एन ऑफ बी हा काय असेल तुमचा मिनिमम ऑफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी असेल. बाहेरचा जर ए असेल आतला बी असेल, तर बाहेरचा ए जो आहे तो तुमचा काय असणार आहे, मिनिमम नंबर्स इन ए युनियन बी. लक्षात येते, ए युनियन बी मध्ये सगळे एलिमेंट्स येतात, म्हणून हा बाहेरचा सेट येणार आहे. मग त्याच्यासाठी मी काय लिहितो फॉर्म्युला, मॅक्झिमम ऑफ, मॅक्झिमम कोणाचा, तर एन ऑफ ए चा किंवा एन ऑफ बी चा, या दोघातला जो मॅक्झिमम असेल तो बाहेर येणार. जर ए मोठा असेल तर तो मिनिमम ऑफ एन ऑफ ए युनियन बी येणार आहे, आणि जर बी मोठा असेल तर तो मिनिमम ऑफ एन ऑफ ए युनियन बी येणार आहे. ओके, आता सेकंड फॉर्म्युला आपण बघतोय, मॅक्झिमम ऑफ एन ऑफ ए युनियन बी. इथं जर बघितलं तर ही केस मिनिममची झालेली आहे. इथं जर बघितलं तर याच्यापेक्षा इथं जास्त ए युनियन बी मध्ये असणार आहेत, आणि या केसला पाहिलं
तर त्या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे, तर ए युनियन बी मध्ये मॅक्झिमम नंबर्स मिळणार आहेत. मग मॅक्झिमम नंबरसाठी फॉर्म्युला कसा होईल, तर हे एलिमेंट्स ए मधले असतील एन ऑफ ए प्लस हे एलिमेंट्स बी मधले असतील एन ऑफ बी. ह्या दोघांची बेरीज केली, ए आणि बी डिसजॉइंट्स असतील तेव्हाच काय असणार आहे, ए युनियन बी मधले एलिमेंट्स मॅक्झिमम असणार आहेत. आले दोन लक्षात फॉर्म्युले. ही केस होणार आहे तुमची मिनिमम एलिमेंट्स इन ए युनियन बी ची होणार आहे आणि ही केस होणार आहे मॅक्झिमम एलिमेंट्स इन ए युनियन बी. नेक्स्ट, हे फर्स्ट फॉर्म्युला आहे, हा सेकंड फॉर्म्युला आहे. अजून एक फॉर्म्युले बघूया. तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी म्हणजे माहित आहे तुम्हाला, ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, तर ए आणि बी मधले दोन्हीतले एलिमेंट्स आपण इथं कन्सिडर करतो. ए आणि बी मधले दोन्हीतले एलिमेंट घ्यायचे असतात. ओके, कॉमन एलिमेंट्स. तर यासाठी मी दोन कंडिशन करतोय, एक मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी आणि दुसरा करतोय मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. यांचे दोन फॉर्म्युले करतो. आता ए इंटरसेक्शन बी म्हणजे कॉमन एलिमेंट्स. मी त्याच्यासाठी एक 2-3 फिगर काढतो बघा. या ठिकाणी ही एक फिगर काढलेली आहे, ही एक फिगर काढतो आणि थर्ड अशीच एक काढतो. तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर ए इंटरसेक्शन बी मध्ये आपल्याला किती एलिमेंट्स पाहिजे, तर मिनिमम एलिमेंट्स पाहिजे. मिनिमम म्हणजे कमीत कमी. मग या ठिकाणी जर तुम्ही चेक केलं तर हे इंटरसेक्शन बी मध्ये एवढेच एलिमेंट्स मिळणार आहेत. ओके, या ठिकाणी चेक केलं तर ए इंटरसेक्शन बी मध्ये आतला जो असेल तेच एलिमेंट्स येणार आहेत, आतला जो सेट असेल ते. आणि या ठिकाणी चेक केलं ए इंटरसेक्शन बी, तर तो क्लिअरली 0 असेल, त्याच्यात काहीही कॉमन नाही. म्हणून मी या ठिकाणी काय लिहितोय, तर 0. मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी हे नेहमी काय असणार आहेत, 0 असणार आहेत. या केसला आपल्याला मिनिमम भेटते कशाचं, तर ए इंटरसेक्शन बीचं. आता मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी मध्ये मॅक्झिमम एलिमेंट्स आले पाहिजेत. इथं चेक केलं तर थोडेच एलिमेंट येत आहेत, इथं काहीच येत नाहीत. आणि या केसला चेक केलं तर हे आपल्याला मॅक्झिमम एलिमेंट्स मिळत आहेत. ए आणि बी मधला जो लहान असेल तो मिळतो. सपोज करा की हा ए आहे, हा बी आहे, तर ए इंटरसेक्शन बी म्हणजे कोण मिळणार आहे, बी मिळणार आहे. सपोज करा की बाहेरचा आहे तो बी आहे, आतला ए आहे, तर ए इंटरसेक्शन बी काय मिळेल त्या केसला, ए मिळेल. म्हणजे दोघातला जो मिनिमम असेल तो आपल्याला मिळणार आहे. सो मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू मिनिमम ऑफ कोणाचा, तर एन ऑफ ए कॉमा एन ऑफ बी यांच्यामधला मिनिमम जो असेल तो मिळेल. ओके, क्लिअरली अंडरस्टूड झालेली आहे कन्सेप्ट. ओके, या ठिकाणी आपण या फॉर्म्युलेवरती एक क्वेश्चन बघूया, की सिंपल क्वेश्चन आहे इफ एन ऑफ ए नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इज इक्वल टू 20, एन ऑफ बी इज इक्वल टू 30, देन फाइंडला काय आहे, तर मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी, मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी, मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी आणि मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. ह्या 4 गोष्टी फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. ओके, मी डायरेक्टली त्याचं सोल्युशन लिहितो. गिवन मध्ये लिहिलेलं आहे एन ऑफ ए इज इक्वल टू 20 आणि एन ऑफ बी इज इक्वल टू आपल्याला दिलेलं आहे 30. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ए युनियन बी किंवा एक्स हा आपल्याला दिलेला नाही. आपल्याला तेच बघायचं आहे की ए युनियन बी मध्ये मिनिमम एलिमेंट्स किती असतील आणि मॅक्झिमम एलिमेंट्स किती असतील. ए इंटरसेक्शन बी मध्ये मिनिमम एलिमेंट्स किती असतील आणि मॅक्झिमम एलिमेंट्स किती असतील. तर पहिली गोष्ट फाइंड आउट करण्यासाठी मी काय लिहितोय बघा, इथं मॅक्झिमम एलिमेंट्स
in n of A union B. Maximum elements in n of A union B. फॉर्म्युला काय आहे तर n of A प्लस n of B. n of A प्लस n of B. n of A ची व्हॅल्यू आहे 20, B ची व्हॅल्यू आहे 30, n of B ची व्हॅल्यू 30 आणि 20 प्लस 30 तुम्हाला किती मिळतील 50. म्हणजे A युनियन B मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स तुम्हाला 50 भेटतील. ओके. सेकंडली मी फाइंड आउट करतो मिनिमम एलिमेंट्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B. A युनियन B मध्ये किती एलिमेंट्स, मिनिमम किती एलिमेंट्स असतील, कमीत कमी किती एलिमेंट्स असतील. तर मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B हा काय असतो तर मॅक्झिमम ऑफ n ऑफ A कॉमा n ऑफ B असतो. मॅक्झिमम ऑफ n ऑफ A कॉमा n ऑफ B. n ऑफ A आणि n ऑफ B मधला मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम ऑफ n ऑफ A. n ऑफ A तुमचा आहे 20. ओके. आणि n ऑफ B आहे तुमचा 30 आणि 20 आणि 30 मधला मॅक्झिमम नंबर कोणता आहे तर 30. सो मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B. मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B हा किती असणार आहे 30 असणार आहे. लक्षात येते. ओके. याच्यावरून मी असं पण सांगू शकतोय देअरफॉर म्हणजे मिनिमम किती आहेत तर 30 एलिमेंट्स आहेत. कशात नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B मध्ये. नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B मध्ये मिनिमम एलिमेंट्स किती आहेत 30 आहेत आणि मॅक्झिमम एलिमेंट्स किती आहेत 50 आहेत. म्हणजे हा जो नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B आहे तो कुठून कुठे लाईज होतोय तर 30 to 50. तुम्हाला असं देखील विचारू शकतायत की इफ n of A is equal to 20, n of B is equal to 30, then which one of the following is true. त्यामध्ये एक पर्याय देतील 30 लेस दॅन ऑर इक्वल टू n of A युनियन B लेस दॅन ऑर इक्वल टू 50. आता थर्ड आणि फोर्थ जे एक्झाम्पल आहेत ते मी या ठिकाणी सॉल्व करतो. थर्ड आणि फोर्थ फाइंड आउट करण्याचे हे तुमचे फॉर्म्युले आहेत. आपण ते तसेच ठेवलेले आहेत ब्लॅकबोर्डवरती कारण की तुम्हाला ते बघायला भेटावेत. थर्ड साठी आपण काय बघतोय तर मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इंटरसेक्शन B. आता A इंटरसेक्शन B मध्ये मिनिमम एलिमेंट्स किती असतील यामध्ये आपल्याला फक्त A ची गोष्ट माहिती आहे 20 आहे, B ची नंबर ऑफ एलिमेंट्स माहिती आहे 30 आहेत आणि हे जर दोघं डिसजॉइंट्स असतील तर आपल्याला मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इंटरसेक्शन B. A इंटरसेक्शन B मध्ये कमीत कमी 0 एलिमेंट्स भेटतील. ओके फॉर्म्युल्यानुसार. आणि फोर्थ केसला बघा या ठिकाणी मी एक फोर्थ केस पण करतोय. तर आपला मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इंटरसेक्शन B हा देखील तुम्हाला फाइंड आउट करून दाखवतो. तर तो असतो मिनिमम ऑफ n ऑफ A कॉमा n ऑफ B. तो काय फॉर्म्युला मिनिमम ऑफ n ऑफ A कॉमा n ऑफ B. नंबर ऑफ एलिमेंट्स इन A कॉमा नंबर ऑफ एलिमेंट्स इन B. यातला मिनिमम म्हणजेच n ऑफ A मध्ये आपल्याला किती सांगितले मिनिमम ऑफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन A किती आहे 20 आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन B किती आहे 30. तर मॅक्झिमम ऑफ n ऑफ A इंटरसेक्शन B हा मिनिमम ऑफ 20 आणि 30. 20 आणि 30 चा मिनिमम किती 20 म्हणून ते येणार आहे 20. म्हणजेच n ऑफ A इंटरसेक्शन B हा 0 to 20 मध्ये राहणार आहे. म्हणून मी असं म्हणू शकतोय देअरफॉर 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n ऑफ A इंटरसेक्शन B इज लेस दॅन ऑर इक्वल टू 20. हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. आय होप यू अंडरस्टूड व्हेरी वेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 2. इफ n ऑफ A is equal to 15 and n of B is equal to 25. If n of A is equal to 15 and n of B is equal to 25, then
फाइंड काय करायचं आहे तर मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी. ओके. सेकंड काय फाइंड आउट करणार आहे बघा. सेकंड क्वेश्चन सब क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी. थर्डला तुम्ही पाहणार आहोत मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. आणि फोर्थला आपण पाहणार आहोत मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. ओके. ह्या 4 आपल्याला गोष्टी काढायला सांगितलेल्या आहेत. मी याचं सोल्युशन लिहायला सुरुवात करतोय. सोल्युशन या ठिकाणी लिहायला सुरुवात करतोय. गिवन एन ऑफ ए किती दिले आपल्याला 15 दिलाय. एन ऑफ बी इज इक्वल टू किती दिलेला आहे 25 दिलेला आहे. तर आपल्याला या 4 गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. त्याचे 4चे फॉर्म्युले मी मागाशीच लिहिले आहेत. पहिल्यांदा विचारलेले आहे मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन. पहिल्यांदा मिनिमम विचारले म्हणून हा फॉर्म्युले वरती घेतो. मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी काय असतं तर मॅक्झिमम ऑफ एन ऑफ ए कॉमा एन ऑफ बी. मॅक्झिमम ऑफ एन ऑफ ए कॉमा एन ऑफ बी. ओके. आणि मॅक्झिमम एलिमेंट्स काय म्हणतो मी मॅक्झिमम एलिमेंट्स इन एन ऑफ ए युनियन बीचा फॉर्म्युला काय होता मगाशी. यस एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. ओके. आता यामध्ये व्हॅल्यूज पुट करतो. फर्स्ट फाइंड आउट करायला घेतलं काय घेतोय मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी. मॅक्झिमम ऑफ एन ऑफ ए कॉमा एन ऑफ बी म्हणजे मॅक्झिमम कोणाचा तर एन ऑफ ए आपल्याला दिलाय 15 आणि एन ऑफ बी दिलेला आहे 25. 15 आणि 25 मधला मॅक्झिमम नंबर कोणता आहे 15 आणि 25 मधला 25. हे फर्स्टचा आन्सर झाला असेल तुमच्या सब क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर. ओके. आता सेकंडला तुम्हाला विचारलेलं आहे मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी. त्याचा फॉर्म्युला एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. एन ऑफ ए आहे तुमचा 15 प्लस एन ऑफ बी जो आहे तो तुमचा आहे 25 आणि 15 प्लस 25 केले तर तुम्हाला मिळतील 40. मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी. ओके. मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी तो 0च मिळणार आहे आणि मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी हा मिनिमम ऑफ एन ऑफ ए कॉमा एन ऑफ बी असतो. म्हणजेच मिनिमम ऑफ एन ऑफ ए आहे आपला 15 आणि मिनिमम ऑफ एन ऑफ बी आहे तो तुमचा आहे 25. 15 आणि 25 मधला मिनिमम नंबर कोणता तर 15 आणि 20 मधला लहान नंबर मिनिमम म्हणजे लहान नंबर आहे तो 15. म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर असेल मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. दस आपण असं देखील म्हणू शकतोय बघा लक्ष द्या नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज लाइज इन बिटवीन. बघा इथं ए युनियन बी हा 25 to 40 मध्ये लाइज होतोय. इथं मिनिमम काय आहेत ए युनियन बी मध्ये एलिमेंट्स तर 25 आहेत. इथं मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी किती आहेत 40. तर मी असं म्हणू शकतोय की 20 to 40 यांच्यामध्ये ए युनियन बी आहे. एक्स्ट्रा हे सांगतोय मी. आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी हे जर तुम्ही चेक करत असाल नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी हे मिनिमम किती असतील तर 0 असतील आणि मॅक्झिमम किती असतील तर 15 असतील. म्हणजे ए इंटरसेक्शन बी मध्ये एलिमेंट्स कमीत कमी 0 असतील. लिस्ट म्हणजे कमीत आणि मोस्ट म्हणजे 15. ओके. हे आपलं सेकंड एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला क्लिअरली अंडरस्टूड झालेलं असेल.
नेक्स्ट थर्ड क्वेश्चन इज इन अ सर्वे ऑफ 100 कंझ्युमर्स. काय झालेलं आहे तर इथं 100 कंझ्युमर्स जे आहेत त्यांचा सर्वे झालेला आहे, ग्राहक आहेत ते. ओके, कंझ्युमर्स मीन्स ग्राहक. 72 लाईक प्रोडक्ट ए, त्यापैकी 72 जे आहेत त्यांना प्रोडक्ट ए लाईक होतोय, आवडतोय, आणि 45 लाईक प्रोडक्ट बी. देन फाइंड द लीस्ट अँड द मोस्ट. देन फाइंड द लीस्ट अँड द मोस्ट. लिस्ट अँड द मोस्ट म्हणजे, यस, लिस्ट म्हणजे मिनिमम आणि मोस्ट म्हणजे मॅक्झिमम नंबर्स that must have liked both products A and B. That must have liked both products A and B. A and B means A intersection B. ओके, क्वेश्चन जरा समजून घेऊया. एक सर्वे केलेला आहे 100 ग्राहकांचा, त्यामध्ये 72 जे ग्राहक आहेत त्यांना प्रोडक्ट ए हे आवडते, 45 जे ग्राहक आहेत 45 त्यांना काय होते तर प्रोडक्ट बी आवडते. तर ते म्हणतात की फाइंड द लीस्ट अँड द मोस्ट नंबर. फाइंड कमीत कमी मिनिमम अँड मॅक्झिमम नंबर दॅट मस्ट हॅव. कोणाचा तो नंबर तर ज्यांना प्रोडक्ट ए आणि बी दोन्ही आवडतात असा. कमीत कमी ग्राहक किती आहेत आणि जास्तीत जास्त ग्राहक किती आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे तर लिस्ट म्हणजे मिनिमम कोणाचा काढायचा आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी चा काढायचा आहे. ओके, आणि मॅक्झिमम नंबर कोणाचा काढायचा आहे तर ए इंटरसेक्शन बी चा काढायचा आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. ह्या दोन गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या. काय करणार आहे बघा, इथं मी डायरेक्टली लिहिणार आहे गिवन एन ऑफ ए जो प्रोडक्ट आहे तो 72 जणांना लाईक होतोय, 72 जण आहेत ते लाईक करतायत, म्हणून मी डायरेक्टली लिहितो गिवन एन ऑफ ए इज इक्वल टू 72. ओके, अँड बी जो प्रोडक्ट आहे तो लाईक किती जण करतायत 45, म्हणून इथं म्हणतो एन ऑफ बी इज इक्वल टू, यस, एन ऑफ बी इज इक्वल टू 45. जर तुम्ही डायरेक्टली याचा फॉर्म्युला यूज केला तर आपल्याला याचा आन्सर करेक्ट येणार नाहीये. याचा फॉर्म्युला कसा होता बघा, मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी डायरेक्टली आपण 0 लिहायचो, आठवतंय का? तर हे इथं आपलं चुकीचं होईल वक्तव्य. आणि मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी, ए इंटरसेक्शन बी मध्ये मॅक्झिमम म्हणजे तो काय असणार आहे, मिनिमम ऑफ ए ऑर बी, म्हणजेच त्याचा फॉर्म्युला असेल मिनिमम ऑफ एन ऑफ ए ऑर एन ऑफ बी, यांच्यामधला मिनिमम. ओके, पण या ठिकाणी मिनिमम ऑफ एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 0 येणार नाही. यस, काय येणार नाही तर त्याचं कारण असं आहे की सर्वे जेव्हा केलाय तेव्हा 100 जणच घेतलेले आहेत, त्यापैकी 72 जण प्रोडक्ट ए होतोय आणि 45 न काय होतोय तर प्रोडक्ट बी लाईक होतोय. ए इंटरसेक्शन बी 0 असणारच नाही, कळते ना. काही जणांना प्रोडक्ट ए आवडतोय तो 72 जणांना, प्रोडक्ट बी 45 जणांना आवडतोय, म्हणजे काहीतरी कॉमन असणार आहे ए इंटरसेक्शन बी मध्ये, तो 0 येणार नाहीये. कारण की इथं आपल्याला कंडिशन टाकले की किती जणांचा सर्वे केलेला आहे म्हणून. फक्त ह्या दोन गोष्टी दिल्या असत्या 72 आणि 45 तर मी म्हणू शकत होतो की मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी 0 आहे. ओके, मग या ठिकाणी आल्यानंतर मला लक्षात आलं की आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. वी हॅव एन ऑफ ए आणि एन ऑफ बी दिलेले आहेत. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी चा फॉर्म्युला आहे तो असा आहे एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी विच इज इक्वल टू एन ऑफ ए मध्ये एलिमेंट्स आहेत 72 प्लस एन ऑफ बी मध्ये एलिमेंट्स आहेत 45, 72 आणि हे 45 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मध्ये किती आहेत आपल्याला माहित नाही, ते काढायचं आहे. 72 प्लस 45, 2 प्लस 5 7 येणार आहेत, 7 प्लस 4 11 होणार आहेत 117.
मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे काय झालेलं आहे तर नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए युनियन बी झालेले आहेत. ओके, पण या ठिकाणी काय केलेलं आहे, बट सर्वे किती जणांचा केलेला आहे, 100 जणांचा. बट द सर्वे कंटेन्स 100 consumers. सर्वे कंटेन्स 100 consumers. जर 100 जणांचा सर्वे केला असेल तर ही जी नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए युनियन बी आहे, नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए युनियन बी आहे, हा नक्कीच 100 पेक्षा कमी येणार आहे. बघा मी काय म्हणतोय, जर सर्वे 100 जणांचा केला असेल तर ए युनियन बी मध्ये जास्तीत जास्त 100 इलेमेंट्स असतील आणि कमीत कमी त्याच्यापेक्षा काहीतरी कमी असतील. आता एन ऑफ ए युनियन बी हा इक्वेशन 1 वरून आपण काय लिहू शकतोय तर 117 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू 100. ओके, 100 ला LHS ला घेतो म्हणजे 117 मायनस 100 लेस दॅन ऑर इक्वल टू, आणि याला RHS ला पाठवतो, नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. हे RHS ला गेले की पॉझिटिव्ह होतील, ते इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होतील. ओके, 117 मायनस 100 म्हणजेच किती, 17 पेक्षा जास्त इलेमेंट्स कशात असणार आहेत, ए इंटरसेक्शन बी मध्ये असणार आहेत. म्हणजे आपल्याला लिस्ट नंबर ऑफ इलेमेंट्स दॅट हॅव लाइक्ड बोथ दी प्रोडक्ट्स इज 17. म्हणजे मी इथे लिहू शकतोय देअरफॉर लिस्ट, मिनिममच्या ऐवजी तिथे काय म्हटले, लिस्ट नंबर ऑफ इलेमेंट्स, नंबर ऑफ पर्सन्स, लिस्ट number that like both the products A and B is 17. 17 पेक्षा जास्त ए इंटरसेक्शन बी मध्ये असणार आहे. आता पुढचा सब क्वेश्चन, इथं आपण फर्स्ट सब क्वेश्चनचा आन्सर देऊन टाकलेला आहे. सेकंड सब क्वेश्चन मध्ये काय फाइंड आउट करायचं आहे तर मॅक्झिमम नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. मॅक्झिमम नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी, त्याचा डायरेक्टली फॉर्म्युलाच आहे मिनिमम ऑफ एन ऑफ ए कॉमा एन ऑफ बी. आता एन ऑफ ए मध्ये किती इलेमेंट्स आहेत तर मिनिमम ऑफ एन ऑफ ए मध्ये आहेत 72 आणि एन ऑफ बी मध्ये आहेत 45. आणि 72 आणि 45 मध्ये आपल्याला मिनिमम कोणता नंबर आहे, 72 आणि 45 मध्ये आपल्याला मिनिमम नंबर कोणता आहे 45. सो मॅक्झिमम नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू, कारण की ती व्हॅरीज होणारी क्वांटिटी म्हणून हा जास्तीत जास्त किती असू शकतो 45 असू शकतो. देअरफॉर मी फायनली लिहीन हा मॅक्झिमम आहे म्हणजे मोस्ट नंबर that like both the products A and B is 45. जास्तीत जास्त 45 जण असतील की ज्यांना हे दोन्ही प्रोडक्ट्स आवडलेले असतील. ओके, हा प्रॉब्लेम खूप डिफिकल्ट आहे, जरा थोडासा व्यवस्थित बघा, रिपीट करा. ओके, so students, I hope you understood today's examples on maximum or minimum of number of elements in A union B or maximum and minimum number of elements in A intersection B. I hope you understood very well. Thank you for watching the video.